ई-KYC करा, अन्यथा 1500 रुपये विसरा। लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC करताना तांत्रिक अडचणी। ई-KYC करणाऱ्या वेबसाईटवर तांत्रिक अडचणींना सामना द्यावा लागतोय। ई-KYC मुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि त्यांना पैसे मिळतात, ते पारदर्शकता त्याच्यामध्ये। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता KYC ची चिंता सोडा, कारण आज राज्य सरकारच्या माध्यमातून या KYC संदर्भात सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळालेला आहे। लाडक्या बहिणींमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत होत्या। काही लाडक्या बहिणींना कांबडून ही KYC करण्यासाठी जावं सुद्धा लागत होतं। बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या 1 महिन्यापासून तुमच्या डोक्याला सुद्धा ताण झालेला होता की KYC करा। या KYC मुळे तुमचं कुठेही मन लागत नव्हतं। या KYC मुळे मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा होत होता। तर या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे आज सकाळपासून सर्व लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। आणि जरी लाडक्या बहिणी कांबडून KYC करायला गेल्या तरी पण KYC ची वेबसाईट सुरळीतपणे चालत नव्हती। त्या वेबसाईटवरती मोठ्या प्रमाणामध्ये लोड सुद्धा येत होता। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही KYC करण्यासाठी कांबडून जरी गेलात तरी पण तुमची KYC होत नव्हती। एकतर या KYC मुळे काम बुडवावं लागत होतं आणि जरी काम बुडवलं तरी KYC पूर्ण होत नव्हती। त्यामुळे लाडक्या बहिणी 4-5 दिवसांपासून घरी सुद्धा राहिलेल्या होत्या। अशा पद्धतीची माहिती भरपूर लाडक्या बहिणीने दिलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आता काळजी करायची गरज नाही, कारण राज्य सरकारने KYC संदर्भात सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। या KYC संदर्भात निर्णय घेतल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या 1 महिन्यांपासून हा KYC चा प्रश्न सर्वात मोठा प्रश्न ठरत होता, कारण KYC केले तरच लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनी कामाचा विचार न करता, या ठिकाणी हजेरीचा विचार न करता KYC करण्यासाठी काम बुडवून या ठिकाणी KYC सेंटरमध्ये गेलेले होत्या। परंतु लाडक्या बहिणी जरी काम बुडवून गेल्या तरी पण त्यांची KYC होत नव्हती, कारण या वेबसाईटवरती मोठ्या प्रमाणामध्ये लोड येत होता। काही ठिकाणी OTPचा प्रॉब्लेम सुद्धा येत होता। परंतु लाडक्या बहिणींनो, सरकारने निर्णय घेतल्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। KYC चा प्रश्न 90% सुटलेला आहे। आता सरकारने काय निर्णय घेतलेला आहे, या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने फायदा होणार आहे, लाडक्या बहिणींचे टेन्शन कशा पद्धतीने दूर होणार आहे, त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला KYC करायची गरज आहे की KYC करायची गरज नाही, त्याची माहिती सुद्धा देणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, KYC करण्यासाठी अगोदर फक्त एकच ऑप्शन होता, तो ऑप्शन म्हणजे OTP। परंतु या OTPचा सर्वात मोठा प्रॉब्लेम येत होता। बघा लाडक्या बहिणींनो, जरी तुम्ही KYC करण्यासाठी KYC सेंटरमध्ये गेलात किंवा तुमच्या गावामधील माही सेवा केंद्र, सेतू सेवा केंद्र, त्या ठिकाणी जर KYC करायला गेलात तर त्या ठिकाणी तुमचं जे OTP येत असतो तर तो OTP भरपूर लाडक्या बहिणींना येत नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणींची KYC होत नव्हती, लाडक्या बहिणींची हजेरी बुडत होते, लाडक्या बहिणींचा वेळ सुद्धा वायाला जात होता। परंतु लाडक्या बहिणींनो, सरकारने या सर्व गोष्टींचा विचार केला आणि लाडक्या बहिणींनो, सरकारने आता 3 पर्याय दिलेले आहेत। यामधील पहिला पर्याय OTPचा आहे, म्हणजेच जो अगोदरचा पर्याय होता तो पहिला पर्याय OTPचा आहे। परंतु दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय एकदम सोपा आहे, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही। म्हणजेच लाडक्या बहिणी आता या ठिकाणी KYC करायला गेल्या तर त्यांची KYC 5 ते 10 मिनिटांमध्ये होणार आहे। म्हणजेच या ठिकाणी वेबसाईटचा प्रॉब्लेम येणार नाही, OTPचा प्रॉब्लेम सुद्धा येणार नाही। त्या उद्दिष्टाने सरकारने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पसरलेले आहे, कारण ज्या लाडक्या बहिणींची KYC कशी तरी झालेली होती त्या लाडक्या बहिणी खुश होत्या। परंतु ज्यांची अजून KYC झालेले नव्हते तर त्यांच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण पसरत होतं। त्यांना सुद्धा कळून चुकलं होतं की आपला हप्ता बंद होऊ शकतो, त्यामुळे त्यांना KYC करणं गरजेचं होतं। परंतु
या OTPच्या प्रॉब्लेममुळे भरपूर लाडक्या बहिणींना प्रचंड मोठ्या अडचणींना सामना सुद्धा करावा लागत होता। तर लाडक्या बहिणींनो याच्यावरती 3 पर्याय काढलेले आहेत। त्यापैकी पहिला पर्याय आपण OTPचा आहे तो बघितलेला आहे। उर्वरित 2 पर्याय या ठिकाणी कोणकोणते आलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु त्या अगोदर लाडक्या बहिणींनो ही KYC कोणी करायची आहे, कशी करावी हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी ही KYC वेगवेगळी आहे। त्यामुळे सरसकट सर्वच लाडक्या बहिणीने एका प्रकारची KYC करू नये, अन्यथा लाडक्या बहिणींनो तुमचा 1500 रुपयांचा हप्ता बंद होऊ शकतो। म्हणजेच लाडक्या बहिणीवरती अवलंबून आहे की त्या लाडक्या बहिणीने कोणती KYC करायची आहे। KYC 4 प्रकारचे आहे, त्यापैकी कोणती KYC कोणत्या लाडक्या बहिणींनी करायची त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। आता बघा लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींचे वडील जिवंत नसतील, पती जिवंत नसतील किंवा लग्न झालेलं नसेल तर त्या लाडक्या बहिणींनी कशी KYC करायची आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो काही लाडक्या बहिणींचे वडील या ठिकाणी हयात नसतील म्हणजे जिवंत नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी KYC कशी करायची आहे। त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींचे पती सध्याच्या स्थितीला जिवंत नसतील, हयात नसतील त्या लाडक्या बहिणींनी KYC कशी करायची आहे। त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींचे लग्न झालेले असतील त्यांनी कशी KYC करावी, ज्यांचं लग्न झालेलं नसेल अशा मुलींनी कशी KYC करायची त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींचे लग्न झालेले असेल, ज्या लाडक्या बहिणींचा डिवोर्स झालेला असेल त्या लाडक्या बहिणींनी कशी KYC करायची आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत। बघा लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही जर KYC चुकीच्या पद्धतीने केले तर या ठिकाणी 1500 रुपयांचा हप्ता बंद होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला 1500 रुपयांचा हप्ता बंद होऊ नये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींचे वडील हयात नसतील, जिवंत नसतील त्यांच्यासाठी वेगळी KYC, ज्यांचे वडील जिवंत असतील त्यांच्यासाठी वेगळी KYC, ज्यांचे पती जिवंत नसतील त्यांच्यासाठी वेगळी KYC, ज्यांचे पती जिवंत असतील त्यांच्यासाठी वेगळी KYC, ज्या लाडक्या बहिणींचं लग्न झालेलं असेल त्यांच्यासाठी वेगळी KYC, ज्या मुलींचं लग्न झालेलं नसेल त्यांच्यासाठी वेगळी KYC आणि ज्या लाडक्या बहिणींचा डिवोर्स झालेला असेल म्हणजेच लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं त्यानंतर डिवोर्स झालेला असेल तर त्या लाडक्या बहिणींसाठी वेगळी KYC सांगितलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही कोणत्या KYC साठी पात्र ठरत आहात, तुम्ही कोणती KYC केली तर तुमचा लाभ सुरू राहील। जर तुम्ही या ठिकाणी एक चूक केली तर या ठिकाणी तुम्हाला पुढील 4 वर्ष लाभ मिळणार नाही, कारण सरकारने फक्त एकच चान्स, एकच संधी दिलेली आहे। त्यामुळे एका संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो ही संधी सोडू नका। जर तुम्ही या संधीमध्ये चुकलात आणि पात्र जरी असलात तरी पण तुमचा लाभ बंद होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचा या ठिकाणी फॉर्म चुकून देणार नाही, तुमची KYC चुकून देणार नाही। 100% गॅरंटीने तुम्हाला KYC बरोबर तुमची KYC कशी होईल याचीच माहिती देत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक नसेल तर त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे ते पण आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा लाडक्या बहिणींनो भरपूर लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे की आधार कार्डला मोबाईल नंबरच लिंक केलेला नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो जर तुम्ही अजून आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल तरी पण काळजी करायची नाही, आणि ज्यांनी KYC करायसाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला असेल त्यांनी पण काळजी करायची गरज नाही। म्हणजेच आधार कार्डला नंबर लिंक असो किंवा नसो तरी पण काळजी करायची नाही। तुम्हाला 2 ते 3 पर्यायाच्या माध्यमातून हे KYC अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये म्हणजेच 1 रुपया सुद्धा कोणाला द्यायची गरज नाही। जर तुम्हाला मोबाईलमधलं थोडंफार नॉलेज असेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा KYC करू शकता। आता बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिलेले असतील की अशी KYC करा, तशी KYC करा। जर तुम्ही त्यांचं पाहून KYC कराल तर या ठिकाणी तुमचा अर्ज अपात्र होऊ शकतो। बघा लाडक्या बहिणींनो सोशल मीडियाच्या ॲपवरती मोठ्या प्रमाणामध्ये कशा पण KYC करून दाखवलेले आहेत, म्हणजेच व्ह्यूजसाठी कसे पण KYC करून दाखवलेले आहेत। जर तुम्ही त्यांचं बघून KYC करायला गेलात तर या ठिकाणी तुमची KYC चुकू शकते, कारण सरकारच्या माध्यमातून कशी KYC करायची आहे त्याची एक व्हिडिओ आलेला आहे, क्लिप आलेली आहे ती माहिती, आणि तो व्हिडिओ ती क्लिप याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। म्हणजेच अगदी सोप्या पद्धतीने सरकारच्या माध्यमातून
कसे KYC करायचे महिला व बालिका सेवा मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे। तो व्हिडिओ सुद्धा बघणार आहोत। बघा लाडक्या बहिणींनो, आता KYC ची जुनी पद्धत बंद झालेली आहे। आता KYC ची नवीन पद्धत सुरू झालेली आहे। जर तुम्ही या नवीन पद्धतीने KYC केले तरच तुमची KYC ग्राह्य धरली जाईल, परंतु जर तुम्ही आता जुन्या पद्धतीने KYC करायला गेला तर तुमचे KYC ग्राह्य धरली जाणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, जुने व्हिडिओ पाहून KYC करू नका। आता हा नवीन व्हिडिओ पाहायचा आहे। आता हा नवीन व्हिडिओ आहे। या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन इन्फॉर्मेशन आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हे KYC नवीन आहे। त्यामुळे नवीन पद्धतीने जर KYC केले तर कमी मिनिटांमध्ये 1 रुपयाही न खर्च करता हे KYC होणार आहे आणि हे KYC 100% सक्सेसफुल होणार आहे। म्हणजेच तुम्हाला पुढील 4 वर्ष काळजी करायची गरज नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर KYC कोणी करायची नाही याची माहिती देतो, जेणेकरून त्यांनी काळजी मिटून जाईल, त्यांची काळजी मिटून जाईल, त्यांच्या डोक्याचा ताण जाईल। त्यामुळे व्हिडिओ त्यांनी सुद्धा शेवटपर्यंत पहा। बघा लाडक्या बहिणींनो, KYC कोणी करायची नाही हे सर्वात अगोदर सांगतो, त्यानंतर KYC कोणी करायचे आहे त्याची माहिती सुद्धा लगेच सांगतो। बघा तुम्ही सुद्धा भरपूर व्हिडिओ पाहिलेले असतील, त्यावरती सुद्धा सांगितले असेल, परंतु या ठिकाणी याच्यामध्ये काही नवीन बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी बघितलंय म्हणून हा व्हिडिओ सोडून जाऊ नका। हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। दुसरे व्हिडिओ नाही पाहिले तरी पण चालू शकतील। एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती दिलेली आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होईल, या ठिकाणी आपल्याला सुद्धा जास्त कष्ट लागतील, बघायला सुद्धा थोडाफार तुमचा वेळ जाऊ शकतो, परंतु महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे हा वेळ देणं गरजेचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की KYC कोणी करायची नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, म्हणजेच याच्यामध्ये शिक्षिका असतील, पोलीस असतील, वकील असतील, त्यासोबतच वेगवेगळ्या सरकारी क्षेत्रातील सरकारी कार्यालयांमध्ये कामगार असतील आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला असेल, त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता घेतलेला असेल तर अशा सरकारी कर्मचारी असणाऱ्या लाडक्या बहिणींनी KYC करू नये। जर सरकारी कर्मचारी असणाऱ्या लाडक्या बहिणींनी KYC केले तर या ठिकाणी त्यांचा डाटा लगेच मॅच होणार आहे, त्यांच्या आधार कार्डवरती लगेच कळणार आहे की ही लाडकी बहीण पोलीस आहे, हे लाडकी बहीण शिक्षक आहे, हे लाडकी बहीण वकील आहे। अशा पद्धतीने सर्व डाटा सरकारकडे जाईल आणि त्यानंतर तुमच्यावरती ॲक्शन घेतली जाईल। म्हणजेच तुम्ही पोलीस असताना कसं काय लाभ घेतला, तुम्ही तलाठी असताना कसं काय लाभ घेतला, तुम्ही शिक्षिका असताना कसा काय लाभ घेतला जाता, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील, तुमच्याकडून घेतलेले पैसे वसूल केले जातील आणि कायदेशीररित्या जे पण काही तक्रार असेल तर या ठिकाणी केस देखील दाखल होऊ शकते। त्यामुळे जर तुम्ही सरकारी कर्मचारी असणाऱ्या लाडकी बहिणी असाल तर तुम्ही घेतलेला लाभ तशाच पद्धतीने ठेवून द्यायचा आहे आणि यापुढे KYC करायची नाही आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता घ्यायचा नाही, कारण तुमच्यामुळे गरीब कुटुंबातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोचत नाहीत। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी खानदानी श्रीमंत असतील, त्यांच्याकडे भरगंड पैसा असेल, अशा लाडक्या बहिणींनी या योजनेमध्ये अर्ज करू नये अशा पद्धतीची माहिती अगोदरच दिलेली होती। परंतु जरी तुम्ही पैशाच्या लालचेपोटी अर्ज केलेला असेल तर यापुढे तुम्ही लाभ घ्यायचा नाही अशा पद्धतीने माहिती देण्यात आलेली आहे। बघा KYC कोणी करायची नाही, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील तर अशा लाडक्या बहिणीने KYC करू नये, अन्यथा पैसे वसूल केले जातील आणि कायदेशीररित्या कारवाई सुद्धा केले जाणार आहे। या व्यतिरिक्त ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील त्या लाडक्या बहिणींना सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। म्हणजे ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील त्यांना पैसे मिळतील आणि त्यांना KYC करण्याची 100% गरज आहे। म्हणजेच त्या लाडक्या बहिणी विवाहित असतील, त्या लाडक्या बहिणी अविवाहित असतील, त्या लाडक्या बहिणी डिवोर्स झालेल्या असतील, त्या लाडक्या बहिणी विधवा असतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी KYC करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। तर ही KYC नवीन पद्धतीने आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही ही KYC नवीन पद्धतीने करायची आहे। तर ही KYC करण्याची सोपी पद्धत या ठिकाणी सांगत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, KYC कशी करायची आहे हे तुम्हाला लगेच सांगतो। म्हणजेच अगदी सोपी पद्धत आहे, OTPचा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या काही दिवसांपासून OTPचा प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे तुम्ही KYC करत नव्हता। त्यासोबत वेबसाईटचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे तुम्ही सुद्धा KYC करत नव्हता। परंतु आतापासून OTPचा प्रश्न सुटले
सुटलेला आहे, या ठिकाणी वेबसाईटचा प्रश्न सुटलेला आहे। कारण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी आता 3 ऑप्शन दिलेले आहेत। तर या 3 ऑप्शनच्या माध्यमातून सरसकट सर्व लाडक्या बहिणींची KYC होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना आता KYC फक्त OTP वरती करायची गरज नाही। बघा, अगोदर आपण फक्त मोबाईल नंबरवरती 6 अंकी OTP येतो, त्या OTP वरती KYC करत होतो, परंतु आता OTP वरती KYC करायची गरज नाही। ज्या लाडक्या बहिणींची KYC OTP वरती होत असेल त्यांनी करावी, परंतु ज्यांची KYC OTP वरती होत नसेल, ज्या लाडक्या बहिणींना OTP येत नसेल, तर त्या लाडक्या बहिणींनी OTPच्या नादीच लागायचे नाही। कारण सरकारने 2 ऑप्शन दिलेले आहेत, त्या ऑप्शनच्या आधारावरती KYC करू शकता। बघा, ज्यांना OTPचा प्रॉब्लेम असेल त्यांनी या 2 ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडायचा आहे। तर या ठिकाणी जे सरकारने ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन तुम्हाला सांगत आहेत। बघा, पहिला ऑप्शन OTPचा। आता OTPचा ऑप्शन कसा आहे ते तुम्हाला लगेच सांगतो। बघा, या ठिकाणी आपला 12 अंकी आधार नंबर टाकायचा, त्या आधार कार्ड नंबरला जो आपला 10 अंकी मोबाईल नंबर लिंक असतो, त्या 10 अंकी मोबाईल नंबरवरती 6 अंकी OTP येत असतो, तर तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा असतो। त्यानंतर कॅप्चा फिल करायचा आणि त्या ठिकाणी होय मी सहमत आहे आणि सबमिट करायचं असतं। म्हणजेच ही झाली OTPची प्रोसेस। परंतु आता या ठिकाणी जो दुसरा ऑप्शन देण्यात आलेला आहे, तर तो दुसरा ऑप्शन म्हणजे फिंगरप्रिंट। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण पेनच्या सहीवरती आता गोष्टी करत होतो, परंतु आता आपण जुन्या काळामध्ये आलेलं आहे। ते जुना काळ म्हणजे फिंगरप्रिंट। बघा, या ठिकाणी फिंगरप्रिंट बंद करून सही चालू केलेली होती, परंतु आता सही बंद करून फिंगरप्रिंट परत चालू केल्याची या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण लाडक्या बहिणींना 20 वर्षांपूर्वी 10 वर्षांच्या अगोदर या ठिकाणी सर्व गोष्टी हाताच्या ठशावरती होत होत्या, परंतु आता या अलीकडच्या काळामध्ये सर्व नागरिक, सर्व या देशातील सर्व जे नागरिक आहेत ते सर्व नागरिक शिक्षित झाल्यामुळे त्यांनी पेनच्या आधारावरती सही करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे मागच्या 5 वर्षांपासून पेनच्या आधारावरती सही केल्या जात होत्या, परंतु आता या ठिकाणी परत ते गणित उलटं झालेलं आहे। ते गणित म्हणजे आता फिंगरप्रिंटवरती तुमची KYC होईल, तुमच्या सहीवरती KYC होणार नाही। म्हणजे जग पुढे जाते, परत माघार येते, अशा पद्धतीच्या गोष्टी सुरू आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, त्या गोष्टींकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं नाही। आता आपल्याला दुसरा ऑप्शन फिंगरप्रिंटचा आहे, तर हा फिंगरप्रिंट कशा पद्धतीने वापरायचा आहे त्याचीच माहिती देत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना OTP येत नसेल त्या लाडक्या बहिणींनी आपल्या अंगठ्याच्या ठशावरती किंवा आपले जे मधलं बोट असतं तर त्या मधल्या बोटाच्या ठशावरती KYC करायचे आहे। म्हणजेच तुमच्या आधार कार्डला या ठिकाणी तुमचा थंब जर लिंक असेल, तुमचं या ठिकाणी फिंगरप्रिंट लिंक असेल, तरी पण तुमची KYC होणार आहे। परंतु तुम्हाला या ठिकाणी KYC करण्याच्या अगोदर आधार कार्डला आपलं फिंगरप्रिंट लिंक करता आलं पाहिजे। म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती जर बँकेमधून पैसे निघत असतील, अंगठा दिला की कुठल्याही दुकानामध्ये या ठिकाणी बँकेमधील पैसे निघत असतील, तर या ठिकाणी तुमचं फिंगरप्रिंट आधार कार्डला लिंक आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट KYC करू शकता। परंतु ज्यांचं लिंक नसेल त्यांनी लिंक करायचं आहे, त्यानंतर KYC करू शकता। आता आपण तिसरा ऑप्शन सुद्धा बघूयात। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला ऑप्शन OTPचा, दुसरा ऑप्शन फिंगरप्रिंटचा आणि तिसरा ऑप्शन अगदी सोपा आहे। तिसरा ऑप्शनमुळे तर 90% लाडक्या बहिणींची काळजी संपलेली आहे। तिसरा ऑप्शन अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी तिसरा ऑप्शन पाहायचा आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की या लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला 3 ते 4 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। तर ते 3 ते 4 प्रश्न म्हणजे, पहिला प्रश्न म्हणजे लाडकी बहीण सरकारी कर्मचारी नाही, तर या ठिकाणी काही लाडक्या बहिणीने नाही आम्ही तर नाहीच निवडलेलं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी प्रश्न उलटे विचारण्यात आलेले आहेत। आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे। बघा, तुम्हाला पहिला प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही सरकारी कर्मचारी नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही काय निवडाल, तर तुम्ही निवडाल नाही, नाही तर नाही निवडायचं नाही। मी तुम्हाला प्रश्नच विचारताना उलटा विचारलेला आहे की तुम्ही सरकारी कर्मचारी नाही, तर या ठिकाणी होय लिहायचं आहे। बघा, खरं आम्ही सरकारी कर्मचारी नाही, त्यासाठी तुम्हाला होय निवडायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नाही, तर तुम्ही तिथं नाही लिहायचं नाही, तर तिथं होय लिहायचं आहे, कारण तुमच्याकडे 4 चाकी गाडी नाही आहे। त्यासोबत तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी नाही, तर या ठिकाणी तुम्ही जर नाही लिहिलं तर तुमची अडचण होऊ शकते। या ठिकाणी होय लिहायचं आहे। म्हणजेच जे हे 3 ऑप्शन देण्यात आलेले आहेत, 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तर या 3ही प्रश्नांची उत्तरे होय 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 अशा पद्धतीने द्यायची आहे। तुम्हाला काळजी करायची गरज नाही। तर आता आपण तिसरा ऑप्शन बघूयात। बघा लाडक्या बहिणींनो, पहिला ऑप्शन OTPचा, दुसरा ऑप्शन फिंगरप्रिंटचा आणि तिसरा ऑप्शन म्हणजे डोळ्यांचं स्कॅनिंग। बघा, तुम्हाला आठवतंय का? बघा, ज्यावेळेस
आधार कार्ड आपण काढत होतो त्यावेळेस आपल्या डोळ्याला एक मशीन लावली जायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायला लावलं जायचं, म्हणजेच ते झालं आय स्कॅनिंग, म्हणजेच आपल्या डोळ्यांची स्कॅनिंग होते. जसं आपल्या हाताला आपल्या बोटाला फिंगरप्रिंटला जसे ठसे असतात त्याचप्रमाणे आपले सर्वांचे डोळे वेगवेगळे असतात. त्यामुळे ही आता KYC तुमच्या डोळ्यांच्या आधारावरती होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं सध्याच्या स्थितीला OTP वरती KYC सुरू आहे, परंतु ज्यांची KYC OTPच्या द्वारे होणार नाही त्यांना या ठिकाणी डोळ्यांचं ऑप्शन दिलं जाईल, त्यांना या ठिकाणी फिंगरप्रिंटचं ऑप्शन दिला जाणार आहे. तर ही KYC कशी करायची आहे ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की गुगलवरती जायचं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने एक पेज खोलणार आहे. त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्याच्या खाली बघू शकता या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक, या ठिकाणी तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आधार नंबर बरोबर आहे का या पाहण्यासाठी या ठिकाणी डोळ्याचे एक चिन्ह दिलेलं आहे त्यावरती दाबायचं आहे आणि आपला आधार कार्ड बरोबर आहे का हे सुद्धा आपण पाहायचं आहे. त्यानंतर इथं खाली 6 अंकी कॅप्चा लिहिलेला आहे, तर तो कॅप्चा इथं टाकायचा आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी सबमिट करायचं आहे. मी सहमत आहे अशा पद्धतीने सबमिट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरं पेज खोलणार आहे. ते दुसरं पेज म्हणजे ही KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना OTP टाका. बघा OTP आधार लिंक मोबाईल क्रमांकावरती पाठवलेला आहे, म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती 2466 अंकी OTP आलेला असेल तो 6 अंकी OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि या खाली या सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीनं पुढचं जे तिसरं पेज खुलणार आहे, तर त्या तिसऱ्या पेजवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर या योजनेसाठी तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकू शकता. बघा जर तुमचे वडील हयात असतील, जिवंत असतील तर वडिलांचा या ठिकाणी 12 अंकी आधार नंबर टाका, परंतु वडील जिवंत नसतील तर तुम्ही तुमच्या पतीचा टाकू शकता किंवा पती जिवंत नसतील तर वडिलांचा टाकू शकता. म्हणजेच दोन्हीपैकी एक ऑप्शन निवडायचा आहे आणि दोन्ही पण हयात नसतील तर काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे. बघा हयात असतील तर 12 अंकी आधार नंबर टाका आणि त्याच्या खाली हा 6 अंकी कॅप्चा टाका आणि इथं खाली बघा मी सहमत आहे याच्यावरती टिक मार्क करायचा आहे आणि OTP पाठवा. अशा पद्धतीने या ठिकाणी OTP सेंड होईल. परत एकदा तीच प्रोसेस या वडिलांच्या आधार कार्डसाठी करायची आहे. 6 अंकी OTP टाका, सबमिट करा. अशा पद्धतीने लाडक्या बहिणीनो KYC पूर्ण होईल आणि या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक महिन्याचा हप्ता सुरळीतपणे मिळत सुद्धा राहणार आहे. बघा लाडक्या बहिणीनो संपूर्ण सविस्तर KYC ची प्रोसेस अगदी 20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून काय होईल की लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या ज्या नवीन अपडेट येत राहतील तर त्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील.